पर्यावरणाचं संवर्धन राखण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडून वसईमध्ये 22,000 वृक्षारोपण करण्यात आलं। या उपक्रमामध्ये आंबा, कारंज, सुरुची, कदंब, वड, पिंपळ यासारख्या झाडांचा समावेश आहे। वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर यांनी सुद्धा सहभाग नोंदवला। चाळीसगावमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचं आज लोकार्पण आहे। हे स्मारक आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले। यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। अवघ्या 10 महिन्यात हे स्मारक उभारण्यात आले। दिल्लीच्या द्वारका भागामध्ये मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलाय। राष्ट्रीय कायदा विद्यापीठाजवळ रस्त्यावर हा मोठा खड्डा पडला। या खड्ड्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची बुलेट स्वारी पाहायला मिळाली। राहुल गांधी यांच्यासह राजदचे नेते तेजस्वी यादव सुद्धा बुलेटवर स्वार झाले। बिहारच्या पूर्णिया इथं मतदार अधिकार यात्रेमध्ये राहुल गांधी बुलेटवर स्वार झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। महायुती सरकार गोरगरीब जनतेला लुटतंय। पोलिसांना कारवाईचं टार्गेट देऊन तिजोरी भरली जाते असा आरोप पटोले यांनी केला। तसंच माझ्याकडे याबाबतचे पुरावे असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान वरिष्ठांनी त्यांना कारवाईच्या सूचना दिल्याचं पटोले यांनी म्हटलं। काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं। मी सुद्धा भगव्या शाली मागवल्या असून उद्यापासून या शाली घालून फिरण्याचा प्रयत्न करेन असं देखील ते म्हणाले। सामंत यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आहे। सामंत यांचा रोख मंत्री नितेश राणेंकडे आहे का अशी चर्चा रंगली। इंदापूरमध्ये दहीहंडी सोहळ्यामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील थिरकली। यावेळी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कलाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली। या दहीहंडी सोहळ्याला मंत्री जयकुमार गोरे, दत्ता भरणे यांनी उपस्थिती लावली होती। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या कासोळा तांडा इथं तीज उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। बंजारा समाजाच्या महिलांनी रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। यावेळी संस्कृतीच्या जतनासाठी पुढे यावं असं आवाहन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली। शहरातल्या 115 वॉर्डाचे 29 प्रभाग तयार करण्यात आले। तर यावर 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवू शकतात। श्रावण महिन्यात संपताच पहिल्या रविवारी खवय्यांनी चिकन मटन दुकानाच्या बाहेर मोठी गर्दी केली। पोळ्याच्या पाडव्यानंतर आज चिकन मटन दुकानाच्या बाहेर खवय्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। मटन चिकन शॉप बाहेर नागरिकांनी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। अहिल्यानगरमध्ये 15 किलोमीटरची पोलीस सायक्लोथॉन आयोजित केली होती। आधा घंटा फिटनेस केली आणि से नो ड्रग्ज अशी ब्रीदवाक्य घेऊन ही सायक्लोथॉन आयोजित केली। या रेसमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले। हिमाचल प्रदेशच्या स्पितीमध्ये भारतीय सैन्याकडून सूर्य स्पिती चॅलेंजच्या 10 किलोमीटर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मॅरेथॉनमध्ये शेकडो धावपटूंनी सहभाग घेतला। रणवीर सिंगच्या धुरंधर सिनेमाच्या ट्रेलरचा मार्ग मोकळा झालाय। सिनेमाच्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली। त्यामुळे काही दिवसातच धुरंधर सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सिनेमामध्ये एकापेक्षा एक कलाकार आहेत। रणवीर शिवाय संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन यांची मुख्य भूमिका आहे। हा सिनेमा 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे। रावडी राठोड सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीये। हा सिनेमा गुंडाळण्यात आला। शबीना खान आणि संजय लीला भंसाळी यांनी रावडी राठोड 2 ची कल्पना पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। सिनेमाच्या कथेवर वेगळा सिनेमा तयार करण्याची योजना आहे। ती एक नवी जबरदस्त पोलीस थरार कथा म्हणून तयार केली जाणार आहे। बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत। हैवान या सिनेमामध्ये दोघांची जोडी पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। अक्षय कुमारने सिनेमाच्या सेटवरचे काही क्षण शेअर केले। त्यामध्ये दोघंही चर्चा करताना दिसत आहेत। अक्षय कुमार आणि सैफ अली खाननं याआधी बऱ्याच सिनेमांमध्ये एकत्र काम केले। आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत। सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांची प्रमुख भूमिका असलेल्या जटाधरा सिनेमामध्ये आता दिव्य खोसलाची एंट्री झाली। या सिनेमामध्ये ती सितारा नावाचं पात्र साकारते। तिचा फर्स्ट लुक सुद्धा समोर आला। या सिनेमामध्ये सोनाक्षी सिन्हाचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। हा एक पौराणिक कथेवर आधारित चित्रपट आहे। तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेमध्ये आता नवीन कुटुंब आले। इतक्या वर्षात पहिल्यांदाच मालिकेमध्ये एक नवीन कुटुंब येते। हा राजस्थानी बिंजोला परिवार आहे। मालिकेमध्ये 4 सदस्यांचं कुटुंब पाहायला मिळणार आहे। या कुटुंबामध्ये बिंजोला यांची पत्नी रूपवती आहे। ही भूमिका अभिनेत्री धरती भट साकारते। धरतीने याआधी सुद्धा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या।
छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका राणा अर्थात हार्दिक जोशी आता लवकरच वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. अरण्य या सिनेमातून हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित झालाय. या सिनेमाची निर्मिती शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी केली. हा सिनेमा 19 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो. म्हाडाच्या 20% योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेतल्या 565 घरांसाठी आतापर्यंत तब्बल 68,197 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले. त्यामुळे म्हाडाच्या घरांसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली. MBBS आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीमध्ये 3,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारलेत. या फेरीमध्ये दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून 10,000 जागा होत्या. त्यापैकी 7,000 जागांवर प्रवेश पार पडले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून विलंब होतो. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. यामध्ये केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, सिडको, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना प्रतिवादी केले. भारतातून अमेरिकेला टपाल नेण्यास विमान कंपन्यांनी नकार दिला. अमेरिकेच्या सीमा शुल्क विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे विमान कंपन्यांनी टपाल नेण्यास नकार दिला. त्यामुळे अमेरिकेसाठीची टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचना प्रारूप आराखड्यामध्ये वॉर्डाची संख्या 227 कायम ठेवण्यात आली. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना वॉर्डाची संख्या 227 वरून 236 एवढी करण्यात आली होती. मात्र आता भाजप सरकारनं बदललेली वॉर्ड रचना पूर्ववत केली. गणेशोत्सवात गणेश मंडळांना देखावे आणि अन्य विद्युत रोषणाईसाठी तात्पुरती वीज जोडणी मिळणार आहे. गणेश मंडळांनी वीज अधिकृत वितरकांकडून घ्यावी आणि ती त्यांना सुलभ मिळावी यासाठी मंडळांना तात्पुरती वीज जोडणी आणि मीटर दिले जाणार आहे. उरण नेरूळ मार्गावरच्या लोकल फेऱ्यांमध्ये लवकरच वाढ केली जाणार आहे. या मार्गावर आणखी 10 लोकल फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत असं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले. गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाकडे निघाले. त्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात आल्या. तर एसटी महामंडळानं मुंबईतून विशेष बसची व्यवस्था केली. त्यामुळे रेल्वे स्थानकासोबतच बसस्टँडमध्ये सुद्धा आता चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळते. ठाण्याच्या राजाचं वाजत गाजत आगमन झालंय. ठाण्यातल्या पाचपागडी परिसरामध्ये नरवीर तानाजी मित्र मंडळाच्या बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं. फुलांची आरास केलेल्या रथावर ठाण्याच्या राजाचं आगमन झालं. या आगमन सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली. सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर टिटवाळ्यात सुद्धा गणेश मूर्ती शाळेमध्ये कारागिरांची लगबग सुरू आहे. शाडू, लाल माती, पीओपी आणि फायबरच्या मूर्ती साकारण्यात येतात. भक्तांकडून पीओपीच्या मूर्तीला अधिक पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतं. गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सोलापूरकर सज्ज झालेत. लेझिमच्या सरावासाठी युवती आणि महिलांमध्ये उत्स्फूर्त सहभाग असल्याचं पाहायला मिळतं. ढोल ताशांच्या तालावर महिला, युवती आणि पुरुष दंग झाल्याचं दिसतं. नाशिकमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा हिरमोड झालाय. गणेशोत्सव मंडळांना अद्याप परवानगी मिळाली नाहीये. मनपाकडे 597 मंडळांचे अर्ज परवानगीसाठी आलेत. मात्र केवळ 29 मंडळांनाच मनपानं परवानगी दिली. गणेशोत्सवात मुंबईतल्या दहिसर अंधेरी मेट्रो आणि दहिसर गुंदवली मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी MMRDAने या दोन्ही मेट्रोंच्या सेवा कालावधीमध्ये 1 तासानं वाढ केली. दोन्ही मार्गिकांवरच्या सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर असे 11 दिवस रात्री 11 ऐवजी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. MBBSच्या पहिल्या कॅप फेरीमध्ये 84% जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या फेरीमध्ये 6,848 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. राज्यातल्या MBBS अभ्यासक्रमाच्या 64 महाविद्यालयातल्या 8,138 जागांवरची प्रवेश प्रक्रिया CET सेलकडून राबवली जाते. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली. काश्मीरच्या सहरखंड नदीला पूर आला. या पुरामुळे जम्मू पठाणकोट महामार्गावरचा पूल खचलाय. पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली. संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 2.5 फुटांनी उघडण्यात आले. त्यानंतर गोदापात्रातून 47,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र शनिवारी वरच्या भागातली होणारी आवक घटून 24,000 क्युसेक इतकी होती. आता 28,000 क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला. नंदुरबारमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे काही पिकांना फायदा होतोय तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आले.
कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानं धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला। कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आला। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फूट उघडण्यात आले, त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पंढरपूर तालुक्यातल्या पूरग्रस्त गावांची आमदार अभिजित पाटील यांनी पाहणी केली। भीमा नदीला पूर आल्यानं अनेक गावातल्या शेतात पाणी शिरलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। दरम्यान लवकरात लवकर शासकीय मदत देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं। जालन्यातल्या मंठा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली। परिसरातल्या विहिरींमध्ये पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या काळात पाणी टंचाई भासणार नाही। भिवंडीमध्ये खड्ड्यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडल्याने या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी निर्माण होती, त्यामुळे संतप्त होत नागरिकांनी खड्ड्यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला। कामाचे पैसे मागितले म्हणून कामगाराला दमदाटी करत मारहाण करण्यात आली। संभाजीनगरच्या लाड सावंगी गावात ही घटना घडली। कंत्राटदार कंपनीच्या लोकांनी मारहाण केल्याचा आरोप कामगारांनी केला। या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये गुटखा आणि तंबाखू खाण्यावर बंदी असून सुद्धा काही रुग्णांचे नातेवाईक गुटख्याचं सेवन करत असल्याचं पाहायला मिळतं। यावर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निर्देशानुसार तंबाखूजन्य पदार्थ आणणाऱ्यांवर कारवाई होते। यावेळी प्रत्येकावर लक्ष ठेवून तपासणी सुरू करण्यात आली। पुण्यामध्ये पब आणि मद्य विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष समिती स्थापन केली। या समितीमध्ये पोलीस, पालिका, जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क अधिकारी तसंच प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे। निर्धारित वेळेनंतर पब सुरू राहणं, सीसीटीव्ही, पार्किंग, वाहतूक कोंडी आणि बेकायदेशीर रूफटॉप दारू विक्रीवर समिती लक्ष ठेवणार। पुण्याच्या परळीमध्ये एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला। आंदोलनकर्त्याला भेटण्यास गेल्याच्या कारणावरून कुटुंबाला अमानुष मारहाण करण्यात आली। राष्ट्रवादीच्या सरपंचानं 6 सहकाऱ्यांसोबत कुटुंबाला मारहाण केली। या घटनेनंतर पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला। नाशिकमध्ये प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून अल्पवयीन मुलीची फसवणूक झाली। लग्नाचा आमिष देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती करत आरोपीनं तिला लग्नाला नकार दिला। त्यानंतर आरोपीनं मुलीसह तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले। मुंबईमध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढतेय, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या गंभीर बनली। केवळ एका वर्षामध्ये 43,215 नवीन वाहनांची नोंदणी झाली। कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या गुरवली टिटवाळा रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत। त्या खड्ड्यातून प्रवास करताना अनेक दुचाकीस्वार पडून छोटे मोठे अपघातांच्या घटना घडतात। गणेशोत्सवापूर्वी तरी हे रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी होती। नागपूरच्या भिवापूर जवळ एका कारचा भीषण अपघात झाला। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार थेट 35 ते 40 फूट खोल नदीमध्ये कोसळली। या दुर्घटनेमध्ये कारमधल्या एकाचा मृत्यू झालाय। सागर वाघमारे असं मृत तरुणाचं नाव आहे। 4 महिन्यांपूर्वीच त्यानं ही कार घेतली होती।